नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपल्याला खूप सुंदर आणि खूप मस्त असा 3 किलोचा 3 टायर बटरस्कॉच केक बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर 1.5 किलोच्या केकचं छान असं क्रम्स कोटिंग करून ठेवलं होतं आणि आता आपल्याला याचं आयसिंग करायचं आहे. तर त्यासाठी मी यावरती क्रीम टाकून घेतलेली आहे. क्रीम आपल्याला अगोदर सगळीकडे छान अशी एकसारखी पसरवून घ्यायची आणि केकच्या साईडचं फिनिशिंग झाल्यावर आपल्याला अशा पद्धतीने स्पॅच्युलावरती ब्ल्यू कलर घ्यायचा आहे आणि तो केकच्या साईडला खालच्या बाजूला आपल्याला हा ब्ल्यू कलर लावून घ्यायचा आहे. आपल्याला 2 शेडमध्ये केक तयार करायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्यावरून नंतर स्क्रॅपर फिरवायचं आहे आणि मस्त असा 2 शेडमध्ये आपल्याला हा केक तयार करायचा आहे. तर आता साईडचं फिनिशिंग झाल्यावर आपल्याला केकच्या वरचं सुद्धा छान असं फिनिशिंग करायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मोठं स्क्रॅपर. तर या स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला अगोदर एका बाजूने आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने लाईन तयार करायच्यात आणि लाईन तयार करून इथे आपल्याला मस्त असं डायमंड शेपमध्ये डिझाईन तयार करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर आणि मस्त अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. तर इथे आपला सगळ्यात खालचा जो केक आहे तो तयार झालेला आहे. तर आता हा केक आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि याच पद्धतीने आपण मधल्या आणि वरच्या केकचं सुद्धा फिनिशिंग करायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला 2 शेडमध्ये तयार करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला डायमंड शेपसुद्धा तयार करायचे. तर इथे आपल्या दोनही केकचं छान असं फिनिशिंग झालेलं आहे. तर आता आपण केक एकावरती एक ठेवून घेऊया. तर बघा, बॅम्बू स्टिक आणि स्पॅच्युलाच्या मदतीने केक आपल्याला हळूवार आणि व्यवस्थित असे एकावरती एक ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला आता बॉर्डर तयार करायची आहे. तर त्यासाठी मी इथे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली आणि पायपिंग बॅगमध्ये एका बाजूला थोडासा ब्ल्यू जेल कलर टाकून तो पसरवून घेतलेला आहे आणि त्या क्रीमने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केकला मी बॉर्डर तयार केलेली आहे. आणि त्यानंतर केकवरती आता आपल्याला फुलं बनवून ठेवायची आहेत गुलाबाची. तर त्यासाठी मोठं रोज नोझल मी इथे लावून घेतलेला आहे आणि या नोझलने आपल्याला फुलं तयार करायचे. तर ब्ल्यू कलरची क्रीम मी इथे घेतलेली आहे आणि पायपिंग बॅगमध्ये एका बाजूला ब्ल्यू जेल कलर टाकून घेतला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला केकवरती फुलं बनवून ठेवायचे आणि आता आपल्याला थोडेसे पानंसुद्धा तयार करायचे. तर इथे मी पानं तयार करण्यासाठी पायपिंग बॅगला कट देऊन घेतलेला आहे, व्ही कट देऊन घेतला आहे आणि पायपिंग बॅगमध्ये नॉर्मल व्हाईट क्रीम भरून घेतलेली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे ग्रीन कलर बनवून घेऊ शकता पानं बनवण्यासाठी. आणि आता केकच्या साईडला आपण जे डायमंड शेपमध्ये डिझाईन तयार केली होती तिथे मी छोटे ब्ल्यू कलरचे शुगर बॉल्स लावून घेतलेले आहेत. तर इथे आपला खूप सुंदर आणि खूप मस्त असा हा 3 किलोचा 3 टायर केक तयार झालेला आहे. तर आजचा हा केक तुम्हाला कसा वाटला किंवा हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर केक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सुंदरशा केकच्या डेकोरेशनसोबत किंवा एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.